ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी आहे, कारण 31 डिसेंबर आणि नाताळच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी दिलेला आहे। आणि त्यामागचं कारण आहे सोशल डिस्टन्सिंग न पाळता, मास्क न लावता नाईट क्लबमध्ये सुरू असलेल्या पार्ट्या, आणि त्यामुळे निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा असं आवाहन आता पालिकेने केलंय। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। 31 डिसेंबर आधी मुंबईत नाईट कर्फ्यू, नववर्षाच्या पार्ट्यांवर मुंबईत निर्बंध येणार। परळ आणि वांद्र्यातल्या नाईट क्लब मधली ही गर्दी बघा, एवढ्याशा जागेत 500 लोकांची पार्टी सुरू आहे। अहो, सोशल डिस्टन्सिंग सोडा, इथं कुणाच्या चेहऱ्यावर मास्कही नाही। आता इतकी गर्दी केली, कोरोनाचे नियम पायदळी तुडवले तर कारवाई होणारच ना। फ्रायडे नाईटला आणि तिथे सुद्धा हजारो लोक तिथे विदाऊट मास्क 3,500-4,000 स्क्वेअर फूट हॉलमध्ये होते, एवढा क्राऊड। आणि हे इट स्प्रेड्स लाईक वाईल्ड फायर। आम्ही एफ आय आर केला आम्ही त्यांच्यावर। आम्ही त्याचे बरेच लोकांवर मास्क न घालण्यामुळे त्यांना फाईन केला ऑन द स्पॉट, रात्री 12, 12:30, 1 वाजता। कारण नाताळ आणि 31 डिसेंबरच्या तोंडावर मुंबई महापालिकेनं नाईट क्लबवर करडी नजर ठेवायला सुरुवात केली आहे। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे, त्यातच नववर्षाच्या स्वागताला गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नाईट कर्फ्यू लावण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला। इथे आपण म्हणतो की 50पेक्षा जास्त लोकांना गोळा होऊ नये, सो हे इतके जास्त संख्येमध्ये लोकांनी पहाटे 4 वाजेपर्यंत असं रात्री फिरू नये, ते सुद्धा विदाऊट मास्क, बाय व्हायोलेटिंग द SOPs। लोकांनी जर SOPs व्हायोलेट केली, मग शासनाला नाईलाजाने काहीतरी करावं लागेल। दिवाळीनंतर नागरिक बेशिस्त होऊ लागले, बाजारपेठांमध्ये खच्चून गर्दी झाली आणि आता नागरिक मास्क न घालताच पार्ट्या करू लागले। त्यामुळे निर्बंध नको असतील आणि नव्या वर्षात जगायचं असेल तर मुंबईकरांनी स्वतःला शिस्त लावणं गरजेचं आहे। मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।